गुड मॉर्निंग मैत्रिणींनोस. तर या बघा शेवया आहे, या गावावरून आणलेल्या आहेत. ज्या आमच्या पिवईने आहेत ना, माझी मैत्रीण आहे ना, त्यांची सासू वगैरे ते सगळे गावी गेलेले, मग त्यांनी शेवया आणल्या होत्या. तर ह्या शेवया कशा फक्त गावीच बनवतात बघा. आणि ह्या शेवया बनवायची पद्धतसुद्धा वेगळी असते. तर ह्या शेवया ना गावी खूप स्वस्त आहेत, म्हणजे 130 रुपये किलो डायरेक्ट बनवून देतात त्या लोक आपल्याला. म्हणजे आपल्याला असं काहीच द्यावं लागत नाही, फक्त पैसे द्यायचे, 130 रुपये द्यायचे आणि 1 किलो शेवया. आणि त्यासुद्धा फ्लेवरमध्ये तुम्ही बघू शकता. हा मँगो फ्लेवर आहे आणि अजून 2-3 फ्लेवरमध्ये भेटतात. ऑरेंज, मँगो आणि आपला नॉर्मल साधा असे फ्लेवर असतात त्यामध्ये. तर ह्या शेवया बनवायची पद्धत कशी बघा. तर हे पहिलं ना पाणी गरम करून घ्यायचं. पाण्याला उकळी आली की मग आपल्याला शेवया टाकायच्या. त्या शेवया अशा मस्त उकळून घ्यायच्या पहिल्या. आणि शेवया अशा उकळल्या म्हणजे शिजू द्यायच्या. आपल्याला कळतं ना शिजल्या की नाही, असं शिजू द्यायच्या. मग ते पाणी आहे ना काढून टाकायचं त्या शेवयामधलं. तर आता ह्या शेवया आहे ना आधी उकळून म्हणजे शिजू देते. आता अजून ह्या शेवया आपल्याला शिजलेल्या नाही, तुम्ही बघू शकता. याला चांगली अशी उकळी, अशी कडकडीत अशी उकळी आली पाहिजे. तशी उकळी नाही आलेली आपल्या शेवयांना बघा इथे. तर अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे शेवयाने उकळी येते तोपर्यंत ऋतुजाने तिकडे काय केलं, सेजल आहे ना आमच्याकडे, तर सेजलसाठी मॅगी बनवते ना. तर त्या बाजूच्या गॅसवर मॅगी बनवायला ठेवली ऋतुजाने. आणि इकडे आपल्या शेवया शिजतात ते. तर शेवयानं तुम्ही बघू शकता की मस्त अशी उकळी आली आहे या पद्धतीने बघा. तर शेवयांना उकळी आल्याच्या नंतर त्या शेवया आहे ना अशा गाळून घ्यायच्या असतात आपल्याला. चाळणीमध्ये, पुरणाची चाळणी आहे ना, त्यामध्ये ऋतुजाने अशा काढून घेतल्या. मग त्यामध्ये काढून घ्यायच्या. ते पाणी सगळं व्यवस्थित असं खाली गळून द्यायचं सगळं पाणी, शेवया राहून द्यायच्या. आणि मग अशा प्लेटमध्ये घ्यायच्या बघा. ह्याची पद्धतच वेगळी आहे, अशी शेवया बनवण्याची आणि खायचीसुद्धा पद्धत अशी वेगळी आहे. तर म्हणजे आपण आपल्या पद्धतीने बनवू शकतो, पण मग मेन म्हणजे ह्याची पद्धत अशी आहे. तर आम्ही म्हटलं आज अशीच बनवून बघूया कशा लागतात नाही का. तर हे बघा असं प्लेटमध्ये ज्या प्लेटमध्ये आपल्याला खायच्या आहेत ना, त्या प्लेटमध्ये अशा काढून घ्यायच्या शेवया. आणि नंतर वरून असं गरम दूध ओतायचं आहे. गरम दूध ओतायचं नंतर आणि त्याच्यावरतीच असं साखर टाकायची, तूप टाकायचं. तर बघा मस्त असं दूध ओतून घेतले, वरून साखर टाकते ऋतुजा. आणि अशा पद्धतीच्या शेवया कोण कोण खाते किंवा कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी नक्की कमेंट करा की म्हणजे अशी पद्धत त्यांच्या इकडे सुद्धा आहे. जी आमच्या इकडे पद्धत आहे ती तुमच्याकडे सुद्धा आहे. तर नक्की कमेंटमध्ये सांगा की म्हणजे आम्ही सहसा अशा नाहीच खाते, पण मग अशी आता गावच्या शेवया आणल्यात तर गावच्या पद्धतीने खायची मज्जाच वेगळी असते ना. मग ती आम्ही गावच्या पद्धतीनेच खायचा प्रयत्न केला. तर इथे आम्ही शेवया खायला घेतल्या, आम्ही ऋतुजाने मी. आणि आमच्या छोट्या पाहुणीला मॅगी बनवलेली. तर ती बघा मॅगी कशी खाते मस्त. आणि तिलासुद्धा मॅगी खूप आवडते. तिला शेवया नाही आवडल्या, म्हणजे तिने खाल्ल्याच नाही. त्यामुळे तिला आम्ही विचारलं पण नाही, पण तिच्यासाठी मॅगीच बनवली. तर आम्ही तिघीही पण मस्त बसून अशी नाश्ता करतोय सकाळी. या सगळ्यांनी नाश्ता करायला. तर ह्या शेवया छान लागतात बरं का, आम्हाला आवडल्या. या पद्धतीने खायला आवडल्या आम्हाला शेवया. तूप टाकलेलं होतं ना, मग तुपाचा फ्लेवर लागत होता, मँगोचा फ्लेवर लागत होता, दूध होतं त्यामध्ये, एकदम छान अशा लागत होत्या. तर इथे आम्ही नाश्ता करून घेतला हसत खेळत. सेजल बघा कशी गप्पा मारत मॅगी खात होती. आणि तिला कॅमेरा दिसला की ती अशी हे करायची बघा, फोटो काढतात. ती बोलायची माझा फोटो काढतात. तिला नाही माहिती आम्ही व्हिडिओ काढताय, ती बोलायची माझे फोटो काढतात म्हणून ती हसायची. मस्त गप्पा मारत मारत आम्ही तिला खेळवत, तिला समजावत. कारण लहान मुलांना माहिती आहे कसं खावं, म्हणजे खायला घालायला लागतं खूप. आपल्याला त्याला खेळवावं लागतं, समजावं लागतं. मग तिने मॅगी खाऊन घेतली. आमचा नाश्ता झाला. नाश्ता झाल्यानंतर मग आम्ही आता सेजलला खेळवायचं होतं. तिच्याच बरोबर आमचा पूर्ण वेळ जात होता. आता ती आली आहे तर आम्हाला असं छान वाटत होतं. तर लहान मुलं घरात असलं किती छान वाटतं ना. तर तसंच आम्हालाही वाटत होतं, छान असं वाटत होतं. तर मग आम्ही तिच्याबरोबरच खेळायचं, पूर्ण वेळ आमचा तिच्याबरोबर असायचा. जर आम्ही एक जण काम करत असलो तर एक जण तिच्याच बरोबर असणार, म्हणजे तिला असं एकटीला मी सोडलंच नाही. तर बघू शकता ती मस्त अशी खेळते. अभ्यास करायला बसवलं.
बघा कशी गप्पा मारते. बाहेर नाही निघवलं. आणि आमचं काम झाल्यानंतर आम्ही असंच बसायचं तिच्याबरोबर. ड्रॉइंग करायला दिली आहे तिला. तिला असं बुक आणलं होतं आम्ही, एक ड्रॉइंगचं बुक आणलं आणि स्केच पेन असतात ना ते आणलेले. तिला खेळण्यासाठीच आणले ते स्पेशल तिच्यासाठी, की जेणेकरून ती आपली खेळत बसेल म्हणून तिच्यासाठी आणलेलं. आपल्या खेळणी वगैरे ती गावावरूनच घेऊन आलेली. ती भांडी ना तिची, म्हणजे आम्ही तिला घेतलेली ती परत तिकडे घेऊन आली तीच खेळण्यासाठी. म्हटलं खेळणी खूप आहेत तर कशाला खेळणी वगैरे घ्यायची, तर हे तुम्ही कसं ती काहीतरी आपलं करत बसेल. मग ती अशी आम्ही तिला चित्र काही काढून दिलं की ती कलर करायची. आणि म्हणजे असं काही पण असेल ना चित्र काढलेलं ती मस्त असं कलर करत बसायची. तिला आम्ही सांगितलेलं आहे ह्याच्या बाहेर जाऊन द्यायचं नाही, तर ती पण ते बरोबर लक्षात ठेवायची की लाईनच्या बाहेर जाऊन नाही द्यायचं, ते बरोबर ती काढायची असे कलर करायचे मस्त. मस्त आमचा वेळ पण छान जात होता तिच्या येण्याने. आम्हाला पण छान घरात एकदम छान असं पॉझिटिव्ह वातावरण झालेलं, मस्त वाटत होतं. बघा कशी गप्पा मारते बघा. ती खूप बोलते पण अजून तिचे बोबडे बोल आहेत ना तेवढे व्यवस्थित समजत नाही ना, तर मग आम्ही तुम्हाला तिचा आवाज ऐकायला असं वाटायचं पण तिचा आवाज समजत नाही ना, तिची काय बोलते ना आम्हाला कळतं पण सगळ्यांना असं नाही कळणार ती काय बोलते. त्यामुळे आम्ही तिचा आवाज काही जास्त असं दाखवलं नाही, पण खूप बोलते खूप बोलते. कॅमेरा दिसला की तिला हेच वाटतं, हा बघा माझा फोटो काढते. कावळं काव काव करतो माझ्या पोटामध्ये. आणि बोलणार माझा फोटो नका काढू, माझा फोटो नका काढू. आणि जेव्हा आपण व्हिडिओ काढला की तिला दाखवला ना मग तिला व्हिडिओ बघायला खूप आवडायचं. माझा तिचाच व्हिडिओ तिचाच आवाज ऐकून तिला खूप छान वाटायचं, खूप मज्जा घ्यायची तिच्या आवाजाची. आता आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवून झाला की तिला दाखवायचो ना मग ती म्हणायची माझा आवाज आहे, खूप मस्त वाटायचं तिला. आता अभ्यास करून झाला, आता तिला कंटाळा आला, मग आता काय करणार, परत भांडे घेऊन बसणार. भांडे घेऊन झालं की परत स्केच पेन घेऊन बसणार. असंच करायची. डॉल आणलेली तिला नयननी डॉल आणलेले बघा 2. आधीच घरामध्ये कितीतरी होत्या तरी त्या होत्या तरी नयन त्या अजून 2 घेऊन आल्या. ते एक पिकाचू आणि एक डोरेमॉन काहीतरी आहे वाटतं, ते दोन घेऊन आलेला. आणि आता ती परत ते कलरचं ठेवून परत भांडी खेळायला बसली बघा. नाश्ता बनवला, नाश्ता जेवण बनवणार, जेवण खायला देणार बघा. हे ऋतुजाला देते. आता हे परत भांड्यांचं झालं, परत आता डॉल खेळायला बसली. नंतर दोघींनी असे फोटो काढले, मस्त मज्जा घेत होती फोटोची ती बघा. आता खेळून झालं थोडंसं, तिला म्हटलं खायला घे. तिला डाळिंबाचे दाणे सोलून दिलेले, मग ती आपली खात होती. आणि तिला आम्ही सांगत होतो की सगळ्यांना द्यायचं म्हणून ती देत होती सगळ्यांना. म्हटलं कोणी असेल ना तर सगळ्यांना वाटून खायचं असं तिला आम्ही सांगत होतो ना, तर ती पण देत होती बघा. मग नंतर आम्ही गेलो पिऊ वहिनीच्या घरी. थोड्या वेळ तिला आम्हाला पण जरा वेगळं आणि तिला पण थोडंसं वेगळं नाही का, म्हणजे घरात बसून तिला पण कंटाळा येणार म्हणून मी बोलली की चल आपण जाऊया म्हणून. तर तिथे गेल्यानंतर पण आधीच होता ना, आधीकडे खूप कलर येतात. कलरचा बॉक्स बघा, आधीचा कलरचा बॉक्सच घेऊन बसली, गप्पा मारत होती. मला माझे फोटो काढायचे ना म्हणून. तू सांग ना बेटा कोणता कलर आहे बाबू, मला कलर सांग. तू कलर सांग मला, कोणते कलर, तुला कोणते कलर माहिती आहे सांग ना बाबू. बाबू आधी दादाला बोल, गेम नाही खेळायची. बोल मोबाईल घेतो मग. बोल आधी दादाला. डोळे खराब होतात मग. बघ आधी दादा, तुला माहिती का डोळे खराब होतात. हे बघ बाबू, हे काय आहे दादाला विचार. मग आता सेजलला मॅगी आवडते, मग पिवईने तिला मॅगी बनवून दिली आणि ती मॅगी खाते बघा. ती म्हणली माझी मम्मी. तुझी मम्मी शाल्वी, ती कोण आहे? ती कोण आहे बाबू, तू सांग कोण आहे तुझी मम्मी आहे. दादा आहे ना, दादा शार्दूल ये, शार्दूल ये ना, ये ना बोलून. दीदी बरोबर खेळते बाबू तू. तर आता इथे काय झालं, तर सेजलला फक्त ट्रेनमध्ये जायला आवडत होतं. मग आम्ही तिला ट्रेनमध्ये घेऊन जायचं म्हणून मग कुठे जायचं, तर आम्ही काय केलं, आम्ही म्हटलं इकडे मुंबई साईडला जायला तर खूप गर्दी असते. मग आम्ही तिला कर्जतला घेऊन गेलो. फक्त तिला जायचं ट्रेनमध्ये बसायचं आहे म्हणून तिला घेऊन आम्ही
कर्जतला गेलो होतो. तर कर्जतल्या ट्रेनमध्ये घेऊन गेल्यानंतर मग ती मस्त एक्सलेटरचा मज्जा घेत होती. बघा दोघींचा व्हिडिओ काढला आम्ही. म्हटलं तुम्ही या, छान वाटेल तिलासुद्धा. तिला पण मज्जा आली. बघू शकता तुम्ही किती छान मस्त गप्पा मारते ऋतुजाबरोबर. आणि ते बदलापूर स्टेशन आहे. अजून आम्ही आता बदलापूरवरून निघतोय. तर बदलापूर स्टेशनला आम्ही सुद्धा खूप दिवसांनी गेलो होतो. तर बघा बदलापूर स्टेशनसुद्धा एकदम मोठं मस्त असं ऐस पैस बदलापूर स्टेशन तुम्ही बघू शकता किती छान बनवले. तर आम्ही इथे स्टेशनवरतीच आहेत. अजून ट्रेन आम्हाला पकडायची आहे. पण आम्ही ज्या स्टेशनला वरती होतो ना, तर तिथे मस्त असं सेजलला मज्जा वाटत होती. एकदम मोकळी आहे, स्पेस अशी जागा होती. नंतर आता ट्रेन आली. आता आम्ही ट्रेन पकडतोय. तर सेजलला याने उचलून घेतलं होतं. आता गर्दी होती तर आम्हाला काय जमलं नाही म्हणून त्याने उचलून घेतलं तिला. आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे कर्जतला चाललो आहे. ट्रेनमध्ये बसलो तर ट्रेनमध्ये सुद्धा बघा कशी गप्पा मारते. आणि फक्त तिच्यासाठीच आम्ही कर्जतला गेलो होतो की तिला ट्रेनमध्ये बसायचं आहे. तर तिला ट्रेनमध्ये कुठे घेऊन जाणार ना मग गर्दीमध्ये, मग म्हणूनसाठी फक्त तिच्यासाठी बघा. तर तिला छान वाटेल ना म्हणून. आणि ती बोलायची मला ट्रेनमध्ये बसायचं आहे म्हणूनसाठी आम्ही घेऊन तिला. आणि ते बघा हे दोघं मुलं होती ना, मी व्हिडिओ काढत होती तर त्याने एकाने बघितलं, बोलतं आपला व्हिडिओ काढतात ते म्हणून असं. आणि बघा कर्जतचं मस्त असं वातावरण बघा ना किती छान आहे. असं ट्रेनमधून जाताना आम्ही मस्त हिरवगार दिसते. तर आता कर्जत स्टेशन आलं. आता आम्हाला उतरायचं आहे. बघा इथे प्रश्न विचारते काय ऋतुजाला. आम्ही फायनली आता उतरलो ट्रेनमधून खाली. आता आम्हाला फक्त स्टेशनमध्येच जायचं होतं. आम्हाला कुठे बाहेर जायचंच नव्हतं. स्टेशनपर्यंत जायचं. स्टेशनमधून परत आम्हाला ट्रेन पकडायची होती बदलापूरची. आता आम्ही स्टेशनला बसलो आणि ट्रेनला वेळ होता तर आम्ही स्टेशनवरती बसलो. तर तिथे बसलो होतो. तर बसून काय करणार, ट्रेन यायला वेळ होता. तर तोपर्यंत बिस्किट वगैरे घेतले. दुसरं काय आम्ही बाहेरचं जास्त काही खाल्लं नाही, म्हणजे खात पण नाही आणि तिला पण काय द्यायचं म्हणून बिस्किटच घेतले. चिप्स वगैरे काही खाल्लेलं चांगलं नाही, मग बिस्किट घेतले. तर बिस्किट पण घेतलं तर त्याची फक्त ती क्रीमच खात होती. बिस्किट ऋतुजाला देत होती. बिस्किट क्रीम खाऊन घ्यायची, बिस्किट ऋतुजाला द्यायची. आणि मस्त मज्जा गप्पा आहे बा कशी गप्पा मारते. क्रीम खाते बघा कशी. आणि बिस्किट वगैरे खात बसलो आम्ही. नंतर मग एक ट्रेन आलेली ती तिला आम्ही दाखवत होतो मस्त असे. म्हटलं बघ ट्रेन कशी. लहान मुलांना कसं आपण सांगतो असं ट्रेन बघ. इथे ती एक ट्रेन होती एकदम स्लो चाललेली. मस्त असं वाटत होतं तिला. आम्ही ती ट्रेन दाखवत होतो. तिने खूप ट्रेनची मज्जा पण घेतली. छान वाटलं तिला. आता नंतर आम्ही घरी आलो. येतानाचा काही व्हिडिओ काढला नाही. मग घरी आल्यानंतर येताना वडापाव आणले. आम्ही घरी वडापाव खात होतो. तिलाही वडापाव दिलेला. बघा ती कशी वडापाव. तिला पण खूप वडापाव आवडतो बरं का. नंतर मग संध्याकाळी आमचं सगळं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग तिला काढायची होती मेहंदी. तिला खूप मेहंदी आवडते बरं का. तर तिला मग मेहंदी काढत होती ऋतुजा. तर ऋतुजा मेहंदी काढायला बोलली तर ती खूप अशी खुश होते बरं का. आणि मेहंदी काढायला बघा ती कशी बसली आहे एकदम. हात कशी व्यवस्थित ठेवून. अजिबात तिला मेहंदी काढायचं म्हणलं ती अजिबात हालत नाही बरं का. एकदम व्यवस्थित मेहंदी काढून घेते. तर लहान मुलं कशी इकडे तिकडे अशी होतात, तसं नाही. तिला सांगितलं ना आपल्याला असं हात ठेव, तसंच ठेव, तर तसंच ठेवणार. आणि ऐकते सगळं बरं का ती. खूप गुड गर्ल आहे सेजल आमची. खूप गुड गर्ल आहे. मराठीत काढू का इंग्लिशमध्ये काढू बाबू? इंग्लिशमध्ये का मराठीमध्ये? इंग्लिशमध्ये का? ओके. सेजल झाला. हा काढू ना आपल्याला. सुनील आता काय काढायचं आपल्याला? सेजल सुनील. तर असा आमचा सेजल बरोबरचा दिवस मस्त गेला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.